वेलकम माय डिअर फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या 10वी इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण 2.5 अ बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स, आर के नारायण यांनी लिहिलेलं पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, त्याचा रिव्ह्यू, त्याचं परीक्षण आपण आज बघायला सुरुवात करू. We will see some brief information first, then we will start the lesson itself. The lesson is a book review of Swami and Friends written by R. K. Narayan. आजचा आपला हा जो लेसन आहे तो लेसन म्हणजे आर के नारायण यांनी जो पुस्तक लिहिलेलं आहे स्वामी अँड फ्रेंड्स त्याच्यावरचं एक छोटंसं परीक्षण आहे. परीक्षण म्हणजे त्या पुस्तकाची सर्व बाजूंनी विचार करून सांगितलेली माहिती असते की ते पुस्तक आपण का वाचलं पाहिजे, अशी उपयुक्त माहिती या बुक रिव्ह्यूमध्ये दिलेली असते. तर हा बुक रिव्ह्यू आपण बघणार आहोत. इट डिस्कसेस द थीम ऑफ द बुक. या बुक रिव्ह्यूमध्ये काय काय मांडलेलं आहे तर यामध्ये थीम ऑफ द बुक, जी मध्यवर्ती कल्पना आहे पुस्तकाची, त्या मध्यवर्ती कल्पनेची थोडक्यात मांडणी केलेली आहे. द मेन कॅरेक्टर्स, यामधले पात्र कोणकोणते त्या पात्रांची माहिती दिलेली आहे. अँड स्ट्रेंथ ऑफ द बुक, आणि एकूणच या पुस्तकामध्ये काय मांडलेलं आहे ते थोडक्यात सांगितलेलं आहे. द रायटर हॅज एक्सप्लेन्ड द सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुस्तकाचं महत्त्व यामध्ये मांडलेलं आहे. ॲट द एंड ऑफ द रिव्ह्यू द रायटर हॅज गिवन सम इन्फॉर्मेशन अबाउट आर के नारायण अँड अ लिस्ट ऑफ सम अदर बुक्स रिटन बाय हिम. या लेसनच्या शेवटी या धड्याचे जे लेखक आहेत त्यांनी आर के नारायण यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची माहिती दिलेली आहे आणि आर के नारायण यांच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. द रायटर कमेंट्स दॅट आर के नारायण's स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड बुक अँड वर्थ रीडिंग. या रिव्ह्यूचे जे लेखक आहेत त्यांनी स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाला गुड बुक म्हटलेलं आहे आणि वर्थ रीडिंग म्हटलं, म्हणजे वाचलं पाहिजे, वर्थ रीडिंग, वाचलं पाहिजे असं पुस्तक आहे, असं या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाबद्दल आपला रिव्ह्यू या लेखकाने मांडलेला आहे. आपण सुरुवात करू या रिव्ह्यूला. आपण पेज नंबर 69 आहोत. कम ऑन पेज नंबर 69. वी विल स्टार्ट द लेसन. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. अ लिटिल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे, त्याने सुरुवात केलेली आहे. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. इथे या धड्याचे जे लेखक आहेत, the writer of this passage very starting declares that, सुरुवातीलाच या पाठाचे लेखक आपल्याला काय सांगतायत की एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲट स्पॉयलर्स. स्पॉयलर्स म्हणजे आधीच मी काहीतरी सांगून टाकेल किंवा त्याची स्टोरी स्पॉईल करेल, खराब करेल, की जेणेकरून आपल्याला वाचताना आनंद होणार नाही, असं होईल. म्हणून मी खूप काही न सांगता आय वूड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक. ग्लान्स म्हणजे दृष्टिक्षेप. एक पुस्तकामध्ये मी नजर टाकेल. मी जर काही घटना सांगितली, जर त्याची कथा मी सांगितली तर तुमचा वाचनाचा आनंद मी स्पॉईल करेल, मी खराब करेल, असं होईल. म्हणून मी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी सांगणार नाही, तर मी काय करेल, एक ग्लान्स, एक दृष्टिक्षेप या पुस्तकामध्ये टाकेल, असं सुरुवातीलाच या पॅसेजचे लेखक डिक्लेअर करतायत. दुसरा पॅसेज बघा. दुसऱ्या पॅसेजमध्ये आपल्या या स्वामी अँड फ्रेंड्समधला जो नायक आहे स्वामी, त्याची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. इन द सेकंड पॅसेज द रायटर हॅज इंट्रोड्यूस्ड अस द हिरो ऑफ द स्टोरी. द नेम ऑफ दॅट हिरो इज स्वामी. कोण होता हा स्वामी, त्याची माहिती आपल्याला आता इथे घ्यायची आहे. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड. मिस्चिवस, खोडकर. स्वामी कसा होता? ही वॉज अ मिस्चिवस लिटल किड. तो अत्यंत खोडकर असा लहान मुलगा होता. स्वामी is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. स्वामी हा 10 वर्षांचा खोडकर मुलगा होता
आणि जेव्हा ही कथा लिहिली गेली, जेव्हा हा स्वामी राहत होता, तो काळ कोणता होता? एरा. एरा म्हणजे काळ. तो काळ होता की भारत तेव्हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Generally, जशी 10 वर्षांची मुलं असतात, तसा स्वामी पण होता. He don't like to go to school and he don't like to study. स्वामीला शाळेत जायला आवडत नव्हतं. He don't like to sit at one place. त्याला एका जागेवर बसून राहायला सुद्धा आवडत नव्हतं. And he absolutely hates school. शाळेचा तो अत्यंत द्वेष करायचा. He don't like the school at all. And even worse, mathematics. आणि त्याहीपेक्षा जास्त द्वेष तो कशाचा करत होता? मॅथमॅटिक्स या विषयाचा करत होता. He don't like to go to school and he don't like to study mathematics. School is his absolute nightmare. Nightmare? भयानक स्वप्न. शाळा ही त्याच्यासाठी एक अत्यंत भयानक स्वप्नासारखी होती. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. हे संपूर्ण पुस्तक जे स्वामी अँड फ्रेंड्स, हे पुस्तक हे या स्वामी नावाच्या 10 वर्षाच्या खोडकर मुलाच्या अवतीभोवती लिहिलेलं आहे. The story unfolds around the happening of these kids and how he constantly gets into trouble. हा जो किड आहे 10 वर्षांचा, हा कॉन्स्टंटली गेट्स इनटू ट्रबल. तो सतत कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत असतो. अँड गेट्स अ गुड बेटिंग फ्रॉम हिज फादर. आणि खोडकरपणा केलाय म्हणून त्याच्या वडिलांकडनं तो चांगलाच मार खात असतो. नाउ लुक ॲट द थर्ड पॅसेज. We are looking our third passage. Swami is a talkative little kid. स्वामी कसा होता? टॉकेटिव्ह, अत्यंत बडबड्या असा लहान मुलगा होता. And thinks that is his way of facing life, talking himself out of everything. सगळ्या आयुष्याकडे बघण्याचा त्याचा स्वतःचा एक दृष्टिकोन होता. But he does learn the truth the harsh way. आणि त्याला सत्य कसं समजायचं? अत्यंत कठीण परिस्थितीतना त्यांना तोंड द्यावं लागायचं आणि त्यातून त्याला खरं काय ते समजायचं. ॲज मेनी टीन्स बॅक देन, ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. ॲज मेनी टीन्स बॅक देन. आता टीन्स या शब्दाचा अर्थ बघू आपण. ॲज मेनी टीन्स. टीन्स म्हणजे 13 to 19. वयाच्या 13व्या वर्षापासून वयाच्या 19व्या वर्षापर्यंतची जी मुलं असतात त्यांना टीन्स असं उच्चारलेलं आहे. मराठीमध्ये त्याला किशोरवयीन मुलं असं आपण म्हणतो. ॲज मेनी टीन्स बॅक देन. जसे इतर अनेक किशोरवयीन मुलं असतात. ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. जसं सगळ्या किशोरवयीन मुलांना वाटतं. टीनेजर्स जसं सगळ्या टीनेजर्सला वाटतं तसंच या स्वामीला सुद्धा वाटत होतं. देन व्हॉट डिड ही फील ॲट दॅट टाइम? ही जस्ट वॉन्ट टू प्ले अंडर द सन. सूर्याच्या खाली मोकळ्या पटांगणामध्ये खेळावं असं त्याला वाटायचं. किक समथिंग. कशाला तरी लात मारायची. क्लाइंब अ ट्री. झाडावर चढायचं. ब्रेक समथिंग. काहीतरी तोडफोड करायची. अँड हॅरॅस समबडी. कोणाचा तरी छळ करायचा. कंसात म्हटलेलं आहे बघा इथे, अनलाईक किड्स टुडे. आताचे किड्स तसं करत नाही. का? कारण आताचे किड्स बाहेर खेळायला जाणं जास्तीचं टाळतात आणि ते जे आधुनिक साधनं असतात, मोबाईल, टी व्ही, कम्प्युटर, याला चिकटलेली असतात. म्हणून कंसात असा शब्द वापरलेला आहे की अनलाईक किड्स टुडे. आताचे किड्स तसं काही करत नाही. अँड दिस इज अ बॅड थिंग बिकॉज वी मस्ट गो ऑन प्लेग्राऊंड टू प्ले. हेल्दी आणि माइंड दोघंही त्याच्याने कसे राहतात? सशक्त राहतात. थोडक्यात इथे लेखकाने टीका केलेली आहे. दिस इन फॅक्ट वॉज कंसात दिलेलं आहे. अँड इन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. ग्रोईंग अप बॉय जो असतो, इनफॅक्ट तेव्हाची सगळीच लहान मुलं जी होती ती तशीच होती
की ज्यांना मैदानावर खेळायला आवडायचं. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. तेव्हाच्या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या खेळण्यामध्ये टेक्नॉलॉजीने प्रवेश केलेला नव्हता. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. त्यांना काय हवं असायचं तर सतत गोंधळ घालून काहीतरी खेळ खेळायचा, हे त्यांना हवं असायचं. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. मग हा जो स्वामी होता, हा स्वामी कशा पद्धतीने एक टिपिकल सर्वसाधारण सर्वांसारखा एक मुलगा होता, ते आपल्याला लेखकाने पुढे सांगितलेलं आहे. इन दिस रिगार्ड, नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old माइंड. नारायण, आर.के. नारायण, द रायटर ऑफ द बुक. मग तो मुलगा कसा होता हे दाखवताना इन दिस रिगार्ड, नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 year old माइंड. 10 वर्षाच्या मुलाचं मन कसं असतं, त्या 10 वर्षाच्या मनामध्ये आर.के. नारायण यांनी शिरकाव केलेला होता आणि आपल्यासमोर एक 10 वर्षाचा मुलगा कसा असतो हे त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंग्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. एक्सक्विजिटली, चांगल्या पद्धतीने. 10 वर्षाच्या मुलाचं मन लेखकाने आर.के. नारायण यांनी आपल्यासमोर चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे आणि त्या 10 वर्षाचा मुलाचा पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो सुद्धा आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस. रीडर जो आहे, जो वाचणार आहे, तो या स्वामीशी स्वतःला कम्पेअर करतो आणि स्वतःला स्वामीच्या जागेवर ठेवून तो ते गोष्टीचा आनंद घेतो. दॅट इज द मॅजिक ऑफ नारायण आणि दिस इज द मॅजिक ऑफ द रायटिंग ऑफ आर.के. नारायण. आर.के. नारायण यांच्या लेखनाची ही जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुढे जाऊ आपण. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. फक्त टॉप टू बॉटम वाचावं एवढंच या पुस्तकाचा अर्थ नाही आहे. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर.के. नारायण इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड. फक्त एक इंटरेस्टिंग रीड नाही आहे, इंटरेस्टिंग वाचन नाही आहे. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. लिटररी व्हॅल्यूज, साहित्यिक मूल्यसुद्धा या पुस्तकाला आहे, जरी टीन बुक असलं. टीन बुक म्हणजे अ बुक रिलेटेड टू द किड्स ऑफ एज बिटवीन 13 to 19. 13 ते 19, 13 to 19 या वयोगटातल्या मुलांबद्दल जरी असलं, ते कुमारावस्थेतल्या मुलांबद्दल जरी पुस्तक असलं तरीसुद्धा त्याला काही लिटररी व्हॅल्यूज सुद्धा आहेत की ज्या आपण वाचल्या पाहिजेत. पुढे जाऊ आपण पेज नंबर 70 वर. Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Good read, वाचण्यासाठी हे एक चांगलं पुस्तक आहे. कोणाकोणासाठी तर टीन्स आणि किड्स. किड्स म्हणजे लहान मुलं आणि टीन्स म्हणजे किशोरवयीन मुलं. किड्स 12 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ना त्यांना आपण किड्स म्हणतो आणि 13 वर्षापासून तर 19 वर्षापर्यंत जी मुलं असतात त्यांना आपण टीन्स म्हणतो. तर या किड्स आणि टीन्स या सगळ्यांसाठी स्वामी अँड फ्रेंड्स हे एक वाचण्यासारखं पुस्तक आहे. Also the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at school. एशियन कॉन्टिनेंट, आशिया खंडामध्ये बऱ्याच ठिकाणी शालेय पुस्तकामध्ये या पुस्तकाचा समावेश केलेला आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यासावं
असं हे पुस्तक आहे. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज filled with heavy grammar and technical jargon. अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश जरी केलेला असला तरी या पुस्तकामध्ये हेवी ग्रामर, खूप भरमसाठ असं व्याकरण आणि टेक्निकल जार्गन इज वर्ड्स यूज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर्स फेल टू अंडरस्टँड. एखाद्या ठराविक प्रोफेशनशी संबंधित शब्द असतात की जे इतरांना कळत नाही, त्याला टेक्निकल जार्गन असं म्हणतात. तर या पुस्तकामध्ये हेवी ग्रामर आणि टेक्निकल जार्गन यांचा अजिबात वापर केलेला नाही आहे. ॲक्च्युअली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. कॉन्ट्ररी म्हणजे विरोधी, खरं तर सत्य विरोधी आहे की हे पुस्तक जे आहे ते वाचायला अत्यंत सोपं आहे. व्हेरी इझी वर्ड्स आर यूज्ड इन दिस बुक. पहिल्यांदाच वाचताना आपल्याला सगळ्या कथेचा आशय जो आहे तो लक्षात येतो. Swami and Friends is written in such simple English. It is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे की आपल्याला विश्वास ठेवणं कठीण होतं की अत्यंत जिनियस अशा R.K. नारायण यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. इतकी सोपी भाषा यामध्ये लेखकाने वापरलेली. The English used in the book is both plain simple without any troubling words for the kids. जी इंग्रजी भाषा या पुस्तकात वापरलेली आहे ती प्लेन आणि सिंपल असे सिंपल वर्ड्स त्यामध्ये वापरलेले आहेत की जे लहान मुलांना अत्यंत सोपे जातील समजायला. Also the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. Simple and short sentences are used in this book, in this story. That is why all the students can get the meaning of those sentences very easily. अत्यंत छोटी छोटी आणि सोपी वाक्य त्यामध्ये वापरलेली आहेत की जेणेकरून लहान मुलांना ती पटकन चटकन समजतील. Also the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. छोटे आणि सिंपल वाक्य वापरलेले की ज्याच्याने पुस्तक समजायला अजून सोपं होतं. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy. सुरुवातीलाच मेन्शन केलेलं आहे की हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणाबद्दल लिहिलेलं आहे तर एका 10 वर्षाच्या खोडकर अशा भारतीय मुलावरती हे पुस्तक लिहिलेलं आहे. And some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. मग काही पालकांना असं वाटेल की अगोदरच त्यांची मुलं जी ती खोडकर आहेत, मग अशा खोडकर मुलांना जर अशा खोडकर मुलाचं पुस्तक जर वाचायला दिलं तर त्यांची मुलं अजून जास्त वात्रट होतील, अजून जास्त खोडकर होतील अशी भीती पालकांना वाटेल. But the book is as such that is encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. पण लहान मुलांनी वाचावं असं हे पुस्तक आहे आणि इट इज व्हेरी प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. अत्यंत पवित्र अशा दृष्टिकोनातून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. इट इज हार्मलेस. कोणताही हार्म लहान मुलांच्या स्वभावाला यातून होणार नाही, तर त्यांना काही चांगल्या गोष्टी, काही गुड व्हॅल्यूज यातून त्यांना शिकायला मिळतील. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. Mischief and naughtiness. स्वामी जरी खूप खोडकर असला तरी सुद्धा आपल्याला हे पुस्तक वाचताना आढळतं की स्वामी इज अ व्हेरी लव्हिंग अँड टेंडर किड. स्वामी अत्यंत प्रेमळ आणि नाजूक मनाचा असा मुलगा आहे. हू ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. अत्यंत सेन्सिटिव्ह असा मुलगा आहे आपल्याला वाचून जाणवतं. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. हे पुस्तक वाचून आपल्याला कळतं की जे अत्यंत खोडकर मुलं असतात ती मुळात सेन्सिटिव्ह असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू अस, टू ऑल ऑफ अस.
आणि हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आर के नारायण यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. So, in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages. मग शेवटी कन्क्लुजन करताना असं म्हणता येईल की हे जे पुस्तक आहे हे जवळजवळ सगळ्याच वयाच्या मुलांना वाचण्यासाठी म्हणून योग्य आहे. Who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. ज्यांना पुस्तक वाचून आनंद मिळवायचा आहे त्यांनाही पुस्तक वाचणं हे फायद्याचं ठरेल आणि ज्यांना इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक फायद्याचं आहे. आता थोडक्यात ऑथरबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. नाउ दिस इज द पिक्चर ऑफ द ऑथर आर के नारायण आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला इथे दिलेली आहे अबाउट द ऑथर. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स is India's one of the greatest authors of all time, आर के नारायण. स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे लेखक जे ते भारतातले अनेक महान अशा लेखकांपैकी एक लेखक आहेत आर के नारायण. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. भारतामध्ये जे लिटररी वर्क्स तयार झालेले आहेत, जे साहित्य लिहिलं गेलेलं आहे त्या अनेक साहित्यांपैकी आर के नारायण यांनी सुद्धा काही चांगल्या साहित्याची भर घातलेली आहे. साहित्य म्हणजे रायटिंग्स, ज्याला आपण स्टोरी बुक्स असं म्हणतो, नॉवेल्स म्हणतो, ड्रामाज म्हणतो, पोएट्री म्हणतो, हे जे सगळं लेखन असतं याला साहित्य असं म्हणतात, लिटरेचर असं म्हणतात. तर लिटरेचरमध्ये आर के नारायण यांनी चांगलीच भर घातलेली आहे. अँड दिस बुक इज इन पर्टिक्युलर captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. भारत जेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता तेव्हाचं वातावरण आणि तेव्हाच्या टीन एजर मुलाचं मन कोणत्या दिशेने विचार करतं, त्याच्या आजूबाजूला परिस्थिती कशी आहे हे मांडायचा प्रयत्न आर के नारायण यांनी केलेला आहे. एका 10 वर्षाच्या खोडकर मुलाचं चित्रण तर त्यांनी इथं केलेलंच आहे, पण मग भारत ब्रिटिशांच्या काळात असताना भारतात बंधनं किती होती ते सुद्धा त्यांनी इथे दाखवलेलं आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय आर के नारायण इन्क्लूड. आता आर के नारायण यांनी स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक तर त्यांनी लिहिलेलंच आहे, पण मग त्याबद्दल त्याच बरोबरीने काही इतर पुस्तकं पण त्यांनी चांगली लिहिलेली आहेत. त्यांची नावं दिलेली आहेत: मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मॉर लिटररी वर्क्स such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharat. रामायण आणि महाभारत हे आर के नारायण यांनी लिहिलेलं नाही आहे, तर त्यांनी त्याच्यावर काही विचार मांडलेले आहेत, त्याच्याबद्दल त्यांनी काही लिहिलेलं आहे. अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. आणि इथे हा पॅसेज लिहिणाऱ्या लेखकाने शेवटी आपल्याला आवाहन केलेलं आहे की यापैकी कोणतंही एखादं पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर ते वाचायचा प्रयत्न करा. कोणकोणतं पुस्तक? मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स हे काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. शिवाय रामायण आणि महाभारत यांच्यावर सुद्धा त्यांनी त्यांचे काही विचार मांडलेले आहेत. मग यापैकी तुम्हाला जे पुस्तक मिळत असेल ते तुम्ही लिहायचा प्रयत्न करा, असं एक छोटंसं आवाहन लेखकांनी आपल्याला केलेलं आहे. ओके, हा लेसन आपला इथं झालेला आहे. आपण या लेसनवरच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपण पुढच्या आपल्या सेशनमध्ये बघू. होमवर्क म्हणून तुम्ही काय करायचं आहे, पेज नंबर 68 वरचे जी चौथी ॲक्टिव्हिटी आहे, पेज नंबर 68 वरची चौथी ॲक्टिव्हिटी, ती चौथी ॲक्टिव्हिटी तुम्ही होमवर्क म्हणून लिहायची आहे. आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये भेटू. गुड डे.